नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे आणि आपल्या पतीचे आरोग्य उत्तम राहू दे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येऊ दे. अशा वैवाहित महिला यासाठी वटपौर्णिमेचा सण अगदी आनंदात साजरा करतात. या दिवशी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात. मात्र यंदा अधिक ज्येष्ठ आणि नीज ज्येष्ठ असे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. त्यामुळे जरा तारखेमध्ये महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतो. तर पौर्णिमा 28 आणि 29 या दोन्ही दिवशी आहे. बघा, वटपौर्णिमा वेगळ्या दिवशी आहे, ती म्हणजे 29 तारखेला आहे. परंतु पौर्णिमा प्रारंभ 28 जून 2026 रोजी रविवारी सकाळी 8:30 वाजता चालू होणार आहे. आणि पौर्णिमाची जी समाप्ती आहे ती 29 जून 2026 रोजी सोमवारी आहे आणि ती सकाळी 9 वाजेपर्यंतच आहे पौर्णिमा. बघा, त्यामुळे काय करायचं, यंदा पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करायची आहे. आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल तारीख, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थांबवला तरी चालेल. ज्यांना वटवृक्षाचे धार्मिक महत्त्व ऐकायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. पौराणिक कथेनुसार सती सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आपल्या पातिव्रत्याच्या बळावर यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. परंतु बघा, त्यांनी या दिवशी मिळवले म्हणूनच या दिवसाला वट सावित्री आणि जे व्रत करतात त्या व्रताला वट सावित्री व्रत असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, खोडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव यांचा वास असतो. वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे प्रतीक असते आणि बघा, ते झाड जास्त दिवस टिकून देखील राहते. त्यामुळे ते स्थिरतेचे देखील प्रतीक मानले जाते. म्हणून सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाला त्यात सुती धागा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालतात आणि 7 जन्माच्या आपल्या नवऱ्याने आपल्याला साथ द्यावी आणि आपला तोच नवरा 7 जन्म असावा अशी प्रार्थना करतात. तर बघा, 29 तारखेला सकाळी तुम्ही वडाला जाऊन यायचं आहे, पूजा अर्चा करायची आहे. तसेच गर्भवती महिलांनी फक्त कोरडी पूजा करायची आहे. त्यामध्ये त्यांनी वेडे वगैरे घालायचे नाही. त्यासंबंधी मी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही लवकरच पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कोमल आणि कृष्णल या चॅनलला नक्कीच पुढे नेत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे तुम्ही